श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रोते हो, मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली डायल 100 या कथा संग्रहातील कथा काळवंडलेलं प्रतीक हे सादर करत आहे. या कथेच्या तिसऱ्या भागात आपल्याला साकीनाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक खून झाला असून त्याचा तपास इन्स्पेक्टर जयकर आणि त्याचा स्टाफ करत आहे हे आपल्याला माहितीच आहे. हवालदार कांबळे यांनी यातील मयत स्त्री हिला ओळखणारा एक माणूस शोधून काढलेला आहे आणि त्याच्या आधारे हा पुढील तपास आता सुरू झालेला आहे. या कथेचा पुढील भाग. बरोबर 8:30 वाजता जयकर ऑफिसमध्ये आले. कांबळे हवालदार ताजेतवाने होऊन तिथे हजर होतेच. जयकर आपल्या खुर्चीत स्थानापन्न झाले आणि कांबळेंना पण त्यांनी बसण्यास सांगितले. गरम चहाचे गुटके घेत ते कांबळेंचे बोलणे ऐकू लागले. कांबळे जयकरांना सर्व ऐकवत होते. त्यांचं बोलणं झाल्यानंतर जयकर म्हणाले, पण हे आश्चर्य नाही का की 4 दिवसापासून मुलगा बेपत्ता, 3 दिवसापासून बायको बेपत्ता आणि 2 दिवसापासून नागण्णा, यलम्मा तर मेली, मग बापले कुठे आहेत? साहेब, एन्क्वायरीला कुठे बरोबर लाईन मिळत नाही बघा. तेवढ्यात मोडस ऑपरेंडी ब्युरोचा एक ऑफिसर आत आला. त्याच्या हातात एक फोटो होता. गुड मॉर्निंग साहेब. या बोला. साहेब, फिंगरप्रिंट ब्युरोला चॉपर आणि चाकूचे प्रिंट्स मिळत नाहीत, म्हणजे आरोपी रेकॉर्डवर नाही. काल आम्ही तुम्हाला त्या मयतबाईच्या प्रिंट्सवरून तिचा रेकॉर्ड दिला होता. आता कालचा साकीनाक्याचा जो मर्डर आहे तो पण आमच्या रेकॉर्डवर आहे. काय म्हणता? हो साहेब, तो रेल्वे पोलिसांचा गिराईक आहे, पिक पॉकेटर. त्याचे अगोदरचे 4 दाखले आहेत. नाव काय त्याचं? नागण्णा. काय? कांबळे हवालदार जवळजवळ किंचाळलेच. नागण्णा गुंडप्पा, राहणार धारावी झोपडपट्टी, गाळा नंबर 10. काय? ते धावतच बाहेर गेले. जयकर तर साप चक्रावून गेले होते. त्यांच्या हातात नागण्णाचा फोटो होता. कांबळे कृष्णनला बरोबर घेऊन घाईघाईने आत आले आणि जयकरांकडला फोटो स्वतःकडे घेऊन तो फोटो त्यांनी कृष्णन समोर धरला. ए माझे बाप्पा, हा कोण आहे रे? कृष्णनने फोटो बघितला आणि तो आ वासून कांबळेकडे भागतच राहिला. सांग बाबा सांग. हा तर नागण्णा साहेब. नागण्णा? नक्की? नीट बघ बाबा. हो तोच. टेबलावर हात आपटत जयकर म्हणाले, नक्की तिसरी मर्डर केस येते की नाही बघा. अगोदर आईला मारली, आता बापाला. 4 दिवसापासून पोरगा पण बेपत्ता आहे, म्हणजे अगोदर त्याला पण मारला असणार. अजून बॉडी सापडली नाही. आता सापडली तर पार कुजून गेली असेल. हो साहेब, बघा माझा अंदाज बरोबर ठरला आहे. हेडलेस बॉडी मर्डर, रेप नाही. साकीनाका मर्डर केस, रॉबरी नाही. म्हणजे या आपापसातल्या भानगडी असल्या पाहिजेत. नागण्णा रेल्वेत बांद्रा विटी लाईनवर काम करतो, म्हणजे रेल्वेत त्याच्या ओळखीचा कोणी बूट पॉलिशवाला असणार. त्याचं आणि नागण्णाचं काहीतरी झालं असेल. चला हवालदार, ताबडतोब निर्मलनगर गाठूया. आज निर्मलनगर झोपडपट्टी धुवून काढली पाहिजे. थोड्या वेळानं जयकरांची पार्टी बांद्राच्या दिशेने निघाली. जयकर जेव्हा बांद्र्याला निर्मलनगरमध्ये आले तेव्हा सकाळचे 10 वाजून गेले होते. जयकर आता काहीसे भडकले होते आणि ही गोष्ट कांबळे हवालदारांच्या लक्षात आली होती. साहेबांच्या अंदाजाप्रमाणे जर खरोखरच तिसरा खून झाला, म्हणजे यलम्मा नागण्णाच्या मुलाचा खून उजेडात आलाच, तर साहेब मुंबईतील सर्व बूट पॉलिशवाल्यांना सोलून काढल्याखेरीज राहणार नाहीत ही कल्पना कांबळेंना होती. अर्थात हवालदार कांबळे पण काहीसे चिडखोर झाले होते. त्यांना समजत नव्हतं की नेमकी लाईन कुठली पकडावी. सस्पेक्ट आरोपी कोणी बूट पोलिसवाला आहे हे तर स्पष्ट झालं होतं, पण आता त्याच्यापर्यंत भिडायचं कसं? निर्मलनगर झोपडपट्टीत येता जयकरांनी खरं म्हणजे काही कारण नसताना रुद्रावतार धारण केला. यलम्माच्या झोपडी शेजारी जितक्या झोपड्या होत्या त्या सर्व झोपडपट्टीवासियांना जयकरांनी धारेवर धरलं. कोणाच्या कानफडात मार, कोणाचे केस उपट, कोणाच्या कमरेत लात घाल, हेच त्यांनी चालू ठेवलं. सुक्याबरोबर ओलं जळत होतं, पण त्याला इलाज नव्हता. तसा थोडा दहशतवाद निर्माण केल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही हे जयकर जाणून होते. त्यांच्या चौकशीत कोणी असं बोलत होतं तर कोणी तसं बोलत होतं. या चौकशीत यलम्माच्या मुलाचं नाव शिवप्पा उर्फ शिवा आहे हे जयकरांना समजलं. ही चौकशी चालू असताना जयकरांना सारखं वाटत होतं की शिवाचा पण खून झाला असावा. आई बाप आणि मुलगा एक सबंध कुटुंब कोणा बूट पॉलिशवाल्याने मारलं असावं. जयकर कमालीचे बेचैन झाले होते. कशाचा कशाला मेळ लागत नव्हता. सुक्याबरोबर ओलाही जळत होतं. परस्पर विरोधी माहितीमुळे कशाचीच कुठे सांगती लागत नव्हती. नेमकी त्याच वेळेला तिथे राहणाऱ्या एका म्हाताऱ्याबाईने एक भलताच बॉम्ब फोडला. ती जे काही सांगत होती ते ऐकून जयकर कांबळेचं डोकंच फिरू लागलं.
मंगळवारी दुपारी 2 किंवा 3च्या सुमारास, म्हातारीला नेमकी वेळ आठवत नव्हती, यल्लम्मा आणि शिवा कुठेतरी गेले होते आणि त्या दिवशी रात्री शिवा एकटाच घरी परत आला होता, असं म्हातारी म्हणत होती. म्हातारीनं शिवाला आई कुठं आहे असं विचारलं, त्यावेळी ती उद्या येणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. जयकर विचार करू लागले. बुधवारी संध्याकाळी 4च्या सुमारास यल्लम्माला त्या बूट पॉलिशवाल्याबरोबर रघुनं बघितलं होतं. म्हणजे तोपर्यंत तरी यल्लम्मा जिवंत होती. ही म्हातारी म्हणते त्याप्रमाणे जर यल्लम्मा आणि शिवा 2 किंवा 3च्या सुमारास इथून बाहेर पडले होते, तर मग यल्लम्मा बोरिवलीला कशी गेली? ती जर बोरिवलीला गेली तर मग शिवा कुठे गेला? जयकरांचं विचारचक्र चालू असताना म्हातारीने एक बॉम्ब टाकला. बुधवारी दुपारी 12च्या सुमारास नागण्णा आणि शिवा दोघे एकदम झोपडी बाहेर पडले होते. त्यानंतर नागण्णा किंवा शिवा कोणीच परतले नव्हते. आता पुन्हा उलटसुलट विचार सुरू झाला. ही म्हातारी म्हणते त्याप्रमाणे मंगळवारी दुपारी 2 किंवा 3च्या सुमारास यल्लम्मा आणि शिवा झोपडी बाहेर पडले होते. तसेच बुधवारी दुपारी 12च्या सुमारास नागण्णा आणि शिवा झोपडी बाहेर पडले होते. म्हणजे 3 दिवसापासून यल्लम्माचा मुलगा बेपत्ता आहे अशी जी माहिती हवालदार कांबळेंना मिळाली होती ती खोटी ठरत होती. तपास कामाची संगती लागत नव्हती, ती याच कारणामुळे. आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला होता. मंगळवारी शिवा आपल्या आईबरोबर होता, बुधवारी आपल्या बापाबरोबर होता. तोच शिवा आता कुठे आहे? जयकर निर्मलनगर झोपडपट्टीत चौकशी करत होते. तो दिवस शुक्रवारचा होता. बुधवारी दुपारी आपल्या बापाबरोबर गेलेला शिवा अजूनही परतला नव्हता. शिवा गेला कुठे? तो घरी का नाही परत आला? का त्याचाही खून झालाय? ए बाई, जयकर काहीसे वैतागून म्हणाले. मंगळवारी आईबरोबर आणि बुधवारी बापाबरोबर जाताना शिवाच्या अंगात कोणते कपडे होते? म्हातारीला शिवाच्या अंगात कोणते कपडे होते ते नीट आठवत नव्हतं, परंतु तिथेच उभा असलेल्या एका पोक्त माणसाने ही माहिती पुरवली. शिवाच्या अंगात निळी हाफ पॅन्ट आणि हिरव्या रंगाचा हाफ बुश शर्ट असल्याचं जयकरांना सांगितलं. त्या इस्माचं बोलणं ऐकून जयकरांना धक्का बसला. ते अवाक होऊन कांबळेंकडे बघत राहिले. नंतर त्यांनी घाईघाईने त्या इस्मास विचारले, शिवा नोकरी कुठे करतो? जयकरांनी हा प्रश्न त्यांना माहिती देणाऱ्या नोकरास विचारला होता, परंतु म्हातारीच म्हणाली, तो नोकरी नाही करत, तो बुटाला पॉलिश लावतो. काय? खरं म्हणजे जयकरांना किंचाळायचंच होतं, पण ते तसं करू शकले नाहीत. ते केवळ मोठ्याने ओरडले. कांबळे हवालदारांनी तर साक्षात कपाळाला हात लावला. निळी हाफ पॅन्ट आणि हिरवा शर्ट, शिवाय बूट पॉलिश करणारा शिवा. तपास चक्र अचानक उलट फिरू लागलं. एक विलक्षण कालाटणी अनपेक्षितपणे मिळाली होती. इन्स्पेक्टर जयकरांसारखा मुरब्बी तपासी अधिकारी देखील चक्रावून गेला होता. कान्हेरी पाड्यातील जंगलात त्यांना जो कपडा सापडला होता त्याला पॉलिशचा वास येत होता. विहार लेकजवळ झाडीत त्यांना जो कपडा सापडला होता त्यालाही पॉलिशचा वास येत होता. रघु आणि गोपीने ज्याला बघितले होते त्याच्या अंगात निळी हाफ पॅन्ट आणि हिरवा रंगाचा हाफ शर्ट असल्याचे सांगितले होते. आणि याच कपड्याचं वर्णन विंको कंपनीचा गोरखा अमर बहादूर देखील करत होता. आणि आता इथे खुद्द शिवाच्या अंगात निळी पॅन्ट आणि हिरवा शर्ट असल्याचे समजले होते. शिवाय तो बूट पॉलिश करतो हेही समजले होते. जयकर कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी आजपर्यंत अनेक मर्डर केसेस हाताळलेल्या होत्या, पण ही केस म्हणजे चमत्कारिक त्रांगडं निर्माण करणारी होती. तपास कामाची दिशा आपोआप शिवाकडे वळली होती. शिवा संशयित ठरला होता, पण प्रत्यक्ष आपल्या जन्मदात्या आईबापालाच यमसदनाची वाट दाखवण्यामागे शिवाचा कोणता हेतू असावा यावर प्रकाश पडत नव्हता. रेप आणि रॉबरी हे 2 मोटिव्ह जे अगोदर गृहीत धरण्यात आले होते आपोआपच नष्ट झाले होते. या एकूण प्रकरणात जर शिवाच असेल तर प्रत्यक्ष आईवर तो काही बलात्कार करू शकणार नव्हता, तसंच बापाला लुबाडही शकत नव्हता. आता जलद हालचाल करणं भाग होतं. थोडा वेगळा मार्ग हाताळावा लागणार होता. जयकर चौकशी करत होते तिथे काही उडाणटप्पू लोक पण उभे होते. आपल्या विभागात क्राईम ब्रांचवाले धुमाकूळ घालतायत, अशात डबल मर्डर केसचा आरोपी आपल्याच विभागात आहे ही कुणकुण खेरवाडी पोलीस स्टेशनला लागली होती. म्हणून खेरवाडीचे इन्स्पेक्टर, डिटेक्शन ऑफिसर आणि स्टाफ घटनास्थळी हजर झाला होता. जयकर एक निराळी चाल खेळू लागले. त्यांनी खेरवाडीच्या डिटेक्शन ऑफिसरला हळू आवाजात विचारलं, या गर्दीत तुमचं कोणी नेहमीचं गिराईक आहे का? जयकर असं का विचारत आहेत हे त्या ऑफिसरला समजलं नाही. तो आसपास पाहत सहजपणे म्हणाला, आहे साहेब, पण हां ठीक आहे साहेब, त्याला सस्पेक्ट म्हणून ताबडतोब धरा आणि आमच्या गाडीतून तुमच्या पोलीस स्टेशनला घेऊन जा. हां साहेब, पण. आणि पुढच्या 2 मिनिटात त्या गर्दीत उभा असलेल्या उस्मान नावाच्या एका तरुणावर खेरवाडीच्या डिटेक्शन ऑफिसरने झेप घेतली. हा उस्मान बेकार होता, तसाच तो निर्मलनगर झोपडपट्टीत तापदायक होता.
उस्मानच्या 2-4 कानफाडात मारून त्याला स्टेशन वॅगनमध्ये बसवण्यात आले. तो मैंने कुछ नहीं किया, कुछ नहीं किया म्हणून बोंबलत होता, परंतु त्याच्या ओरडण्याकडे कोणी लक्ष दिले नाही. शिवाय तो त्यावेळी दारू प्यालेल्या अवस्थेत होता. उस्मान खुनी नव्हता, संशयितही नव्हता. परंतु सुक्याबरोबर ओलं जळतं तसं ते उस्मानला उचलण्यात आलं. मुळात पोलीस नेमकी कसली चौकशी करतायत हेच त्या झोपडपट्टीतील लोकांना माहीत नव्हतं. तशात उस्मानला का पकडून नेलं हेही कळत नव्हतं. ही जयकरांची एक चाल होती. त्यांचा मुख्य संशयित होता शिवा. तोच शिवा आता गाफील राहावा म्हणून उस्मानची उचलबांगडी करण्यात आली होती. अर्थात त्याला पोलीस स्टेशनात कोणताच त्रास होणार नव्हता. त्याला काही काळ पोलीस स्टेशनचा पाहुणा म्हणून पाहुणचाट घ्यावा लागणार होता. उस्मानला स्टेशन वॅगनमध्ये बसवताच जयकरांनी एकदा सारे शिपाई तिथून हलवले आणि ते स्वतःही खेरवाडी पोलीस स्टेशनच्या रोखानं निघाले. हायवेवर उभी असलेली त्यांची स्टेशन वॅगन सरळ बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनीच्या रोखाने निघाली. ही जी झोपडपट्टी होती ती निर्मल नगर या वसाहतीच्या बरोबर समोर होती. या झोपडपट्टीच्या मागे खेरवाडी पोलीस स्टेशन होते. या झोपडपट्टीतूनच एक अत्यंत अरुंद चिंचोळा रस्ता, ज्या रस्त्यातून सायकल जाणंही अवघड होतं, तो होता. जयकर आणि कांबळे या रस्त्यातून चालत निघाले. रस्ता पार केल्यानंतर एक मोकळं पटांगण लागलं. या पटांगणात एक म्युन्सिपल हायस्कूल होते. या हायस्कूलच्या शेजारी खेरवाडी पोलीस स्टेशन उभे होते. जयकर 2-3 मिनिटातच पोलीस स्टेशनात पोचले. तोपर्यंत त्यांची स्टेशन वॅगन देखील तिथे आली नव्हती. पोलीस स्टेशनात आल्यानंतर जयकर त्या पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरच्या केबिनमध्ये पंख्याखाली बसले आणि हताश होऊन कांबळेंना म्हणाले, इथे कुठे बर्फ मिळत असेल तर एक लादी घेऊन या आणि माझ्या डोक्यावर ठेवा. जयकर हताश झाले होते, ही गोष्ट खरीच होती. वेगवेगळ्या तपास कामात त्यांना असे अनुभव येतच होते. केवळ जयकर आहेत, त्यांचा स्टाफ आहे म्हणून कोणतीही केस तात्काळ डिटेक्ट होत नव्हती. कोणत्याही तपास कामात कुठेतरी परिश्रमाची जोड द्यावीच लागत होती. तशात आता हेडलेस डबल मर्डर केस होती. त्यांच्या अंदाजानुसार तिसरा खून होण्याची शक्यता होती. एकतर शिवाचा खुनी तरी असला पाहिजे किंवा तो स्वतः आरोपी असला पाहिजे, या निष्कर्षापर्यंत जयकर आले होते. थंडगार पाणी प्यायल्यानंतर जयकरांनी आपल्या ऑफिसात फोन करून कामतांबरोबर संपर्क साधला. ऑफिसात काय घडामोडी झाल्या आहेत ते त्यांना जाणून घ्यायचे होते. बोला, काय विशेष? एखादा काय मर्डर कॉल वगैरे आलाय का? हो साहेब, आलाय, पलीकडून कामत घाईघाईने म्हणाली. तसे जयकर ओरडलेच. मर्डर कॉल आलाय? कुठे? केव्हा? मर्डर कॉल आला ही कामतांकडून समजता जयकर हादरले होते. जयकरांचं बोलणं ऐकून कांबळे हवालदाराच्या छातीत धडधडू लागलं. लागोपाठ तिसऱ्या दिवशी मर्डर कॉल आला होता. जणू काही हत्याकांडाची मालिका सुरू झाली होती. साहेब, आपल्या डबल मर्डर बरोबर या मर्डरचा काही संबंध नाही. नागपाड्याला गँगवॉरमध्ये खलास झाला. आरोपी नागपाड्याने धरले आहेत. पण साहेब, आपण आता कुठून बोलतायत? खेरवाडी पोलीस स्टेशन. हे बघा कामत, तो बूट पोलीसवाला म्हणजे यल्लम्मा नागण्णाचा मुलगा शिवा आहे. तोच मेन सस्पेक्ट आहे. साहेब, मी तिथे येऊ का? नको, तुम्ही तिथे ऑफिसातच थांबा. मी तुम्हाला फोन करेपर्यंत तुम्ही ऑफिस सोडू नका. कदम कुठे आहेत? ऑफिसातच आहेत. त्यांना सांगा नका जाऊ कुठे बाहेर म्हणून. आणखी काय? साहेब, DCP साहेबांचा फोन आला होता. तुम्ही कुठे आहेत म्हणून विचारत होते. सांगायचं नाही चौपाटीवर फिरायला गेलोय म्हणून. जयकर वैतागलेल्या स्वरात पुढे म्हणाले. ठीक आहे, मी त्यांना फोन करतो. जयकरांनी फोन बंद केला आणि लगेच त्यांनी DCP बरोबर फोनवर संपर्क साधला. डेप्युटी कमिशनर ऑफ क्राईम यांना स्वाभाविकच या डबल केसबद्दल उत्सुकता होती. शिवाय त्यांना तपास कामाचा रिपोर्ट खुद्द पोलीस कमिशनरना द्यायचा होता. गुड आफ्टरनून सर, मी आता खेरवाडी पोलीस स्टेशनला आहे. येस सर. नाही सर, मी सस्पेक्ट अक्यूज फिक्स केला आहे. खात्री आहे तो आउट ऑफ सिटी नसेल तर तो आपल्याला 24 तासात सापडेल. हो सर, मी माझे ऑफिसर शिपाई राऊंडअपला पाठवत आहे. आरोपी मिळेल सर. मी लगेच आपल्याला फोन करीन सर. हो, थँक्यू सर. एक निश्वास सोडून जयकरांनी फोन बंद केला. 24 तासात आरोपी सापडेल म्हणून साहेबांना सांगितलं खरं, पण नाही सापडला तर काय करायचं? समजा हा शिवाय मुंबईच्या बाहेर कुठे गेला असेल तर? जयकर विचार करू लागले. हा मंगळवारी बोरिवलीला झालेला खून बुधवारी उजेडात आला. बुधवारी विहार लेकला झालेला खून गुरुवारी समजला. निर्मल नगर झोपडपट्टीतील म्हातारी म्हणते त्याप्रमाणे शिवा बुधवारी त्याच्या बापाबरोबर बाहेर गेला. जो बाहेर पडला तो अजून घरी आला नाही. तो कुठे जाण्याची शक्यता आहे? आता त्याला नेमका शोधायचा कुठे? विचार करता करता जयकरांनी ठरवून टाकलं की धारावी, तुलसी पाईप रोड आणि कामराजनगर येथील झोपडपट्ट्या पूर्णपणे राऊंडअप करून तिथल्या टीनएजर्स रोड सायडर्सना उचलायचे. या शिवाची माहिती काढायची. बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत तरी शिवा मुंबईत होता.
विंको कंपनीच्या अमर बहादूरनं त्याला बघितले आहे. बुधवारी दुपारी 2 वाजता साकीनाका परिसरात असलेल्या शिवा तिथून कुठे आणि कसा गेला असावा. विचार करता करता जयकरांना अचानक कसली तरी आठवण झाली. केवळ त्या आठवणीने जयकर एकदम उत्साहित झाले. जणू काही त्यांच्या शरीरातून विजेची संवेदना सणकून गेली. समोर उभ्या असलेल्या डिटेक्शन ऑफिसरला उद्देशून त्यांनी विचारलं, इथे टाइम्स आहे का? टाइम्स? हो, टाइम्स ऑफ इंडिया. मला आजचा पेपर पाहिजे. इथे तर नाही, पण साहेब मागवतो. डिटेक्शन ऑफिसरने एका शिपायाला ताबडतोब टाइम्स आणण्यास पाठवले. त्या ऑफिसरप्रमाणे कांबळे हवालदारांनाही समजेना की टाइम्स ऑफ इंडियाची भानगड काय ते. पण ज्या अर्थी साहेबांनी तो पेपर मागवला त्या अर्थी काहीतरी कारण असणार, हे कांबळ्यांना माहिती होतं. जयकर सकाळी टाइम्स चालत होते. नेहमीच्या सवयीनुसार ते क्राईम न्यूज बारकाईने बघत होते. तेवढ्यात कांबळे हवालदारांचा फोन आला होता. वास्तविक हा मर्डर कॉल असावा असं जयकरांना वाटलं होतं, त्यामुळे वाचनावरचं त्यांचं लक्ष उडालं होतं. तशात यल्लम्माची झोपडी सापडल्याने कांबळेंनी फोनवरती सांगितले होते, त्यामुळे तर जयकरांनी टाइम्स बाजूला ठेवला होता आणि ते ऑफिसला जाण्याच्या तयारीत लागले होते. क्राईम न्यूज वाचता वाचता जयकरांचं लक्ष सहजच एका बातमीकडे गेलं होतं. सेंट्रल रेल्वेच्या व्हिजिलन्स स्क्वॉडनं बुधवारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कुर्ला ते विटी या दरम्यान स्टेशनवर धाडी घालून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, फेरीवाल्यांना आणि भिकाऱ्यांना अटक केली होती. अटक केलेल्यांची संख्या जवळजवळ 70 होती. त्यापैकी सुमारे 40 प्रवाशांनी दंड भरला होता. उर्वरित प्रवाशांना कोर्टात उभे करण्यात येऊन त्यांना वेगवेगळ्या शिक्षा देण्यात आल्या होत्या. जयकर सहज विचार करत होते की बुधवारपासून बेपत्ता असलेला हा शिवा या धाडीत तर सापडला नसेल ना. ही शक्यता नाकारता येत नव्हती. शिवाय काही तरबेज गुन्हेगार एखादा गुन्हा केल्यानंतर मुद्दामूनच रेल्वेतून फुकट प्रवास करतात आणि स्वतःला जाणून बुजून अटक करून घेतात. हेतू हा की काही दिवस तरी आपण पोलिसांपासून सुरक्षित राहावं. तरबेज गुन्हेगारांची ही युक्ती जयकरांना काही माहीत नव्हती. म्हणजे एकतर शिवा तरबेज गुन्हेगार तरी होता किंवा तो रेल्वे धाडीत पकडला तरी गेला असावा. तपास कामाचे अनेक पैलू असतात, अनेक मार्ग असतात. आता जो संशय मनात आला होता त्या संशयाचं निराकरण करणं आवश्यक होतं. एका शिपायानं कुठनं तरी टाइम्स ऑफ इंडियाचा अंक काढला. जयकरांनी घाईघाईने पानं चाळायला सुरुवात केली. त्यांना हवी असलेली बातमी आतल्या पानावर होती. ती बातमी वाचल्यानंतर त्यांना सारखं वाटू लागलं की या रेल्वे रेडमध्ये शिवा पकडला गेला असणार. साकी नाक्यापासून तो कुर्ला रेल्वे स्टेशनवर आला असला पाहिजे आणि तिथे त्यानं गाडी पकडली असली पाहिजे. जयकरांनी घड्याळात बघितलं तेव्हा 1 वाजला होता. आता वेटी स्टेशन गाठायचं होतं. जयकर उठून उभे राहिले. शिवा रेल्वे रेडमध्ये धरला गेला असेल अशी त्यांची कल्पना होती. ती जर खरी ठरली तर काही प्रश्न नव्हता. पण जर तसं घडलं नसेल तर म्हणजे पुन्हा निर्मलनगर झोपडपट्टीत चौकशी करणं भाग होतं. खेरवाडी स्टेशनच्या डिटेक्शन ऑफिसरला योग्य त्या सूचना देऊन ते बाहेर पडले. विटीला जाण्यासाठी रेल्वे गाडीच जास्त सोयीची आहे हे ओळखून जयकर त्यांच्या स्टेशन वॅगनमधून बांद्रा स्टेशनला आले आणि गाडी ऑफिसला पाठवून ते कांबळे हवालदारांसह हार्बर ब्रांचच्या प्लॅटफॉर्मवर येऊन उभे राहिले. जयकर जेव्हा विटीला पोहोचले तेव्हा 1:15 वाजले होते. त्यांनी रेल्वे पोलीस स्टेशन गाठलं. पुढे काही अवघड नव्हतं. बुधवारच्या रेडमध्ये पकडलेले प्रवासी गुरुवारी रेल्वे कोर्टात उभे करण्यात आले होते. या प्रवाशांची यादी जयकर काळजीपूर्वक पाहत होते. पाहता पाहता त्यांचा चेहरा एकदम उजळला. या यादीत त्यांना नाव आढळले होते, शिवप्पा नागण्णा, वय 18. सापडला, जयकर उत्साहाने कांबळेंना म्हणाले. हा पहा शिवप्पा नागण्णा. शिवा खरोखरच विनातिकीट प्रवास करताना धरला गेला होता आणि त्याला 15 दिवस साधी कैद आणि 100 रुपये दंड अशी शिक्षा झाली होती. शिवाने दंड भरला नव्हता. त्याला 15 दिवस साधी कैद किंवा 100 रुपये दंड अशी शिक्षा झाली होती. शिवाने दंड भरला नव्हता. हा कुठे आहे? जयकरांनी ड्युटी ऑफिसरला विचारले. लॉकअपमध्ये का जेलमध्ये? जेलमध्ये साहेब, बायखळा जेल. तुमचा कोर्ट कारकून कुठं आहे? कोर्टात आहे. जरा चला माझ्याबरोबर, या आरोपीचा दंड भरायचा आहे. रेल्वे कोर्ट विटी स्टेशनच्या पटांगणातच होते. जयकरांनी शिवाचा दंड भरण्याचा निर्णय घेतला. ते कांबळेंना म्हणाले, आता आपणच दंड भरूया. आपल्याला हा महत्त्वाच्या केससाठी पाहिजे. याला 15 दिवस कशाला आत ठेवायचं? आपणच दंड भरून याला ताब्यात घेऊ. दंड कोणी भरला आहे हा काही कोर्ट विचारणार नाही. दंड भरला आणि नाही एवढंच कोर्ट पाहिल. जयकर रेल्वे कोर्टात आले आणि त्यांनी विटी पोलिसांचा कोर्ट कारकून गाठून त्यांनी त्याच्याजवळ 100 रुपयाची नोट दिली आणि शिवाचा दंड भरून ते मोकळे झाले. दंडाची रसीद खिशात नीटपणे ठेवून जयकर आणि कांबळे हवालदार टॅक्सीने बायखळा जेलच्या रोखाने निघाले.
या डबल मर्डरची अविश्रांत चौकशी करणारे जयकर आता काहीसे समाधानी दिसत होते. प्रत्यक्ष एक मुलगा आपल्या आईबापाला का ठार मारतो ते आता जयकरांना समजणार होते. कुठेही न थांबता जयकरांनी चौकशी चालू ठेवली होती. शिवा जर रेल्वे पोलिसांना मिळाला नसता तर तो शहरात कुठेतरी धरला गेला असता, कारण जयकरांनी सबंध शहरभर नाकेबंदी केली होती. बायकाळा जेलच्या बाहेर कांबळ्यांना थांबवून जयकर जेल ऑफिसमध्ये गेले. पुढे काय करायचं ते कांबळ्यांना त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं होतं. जयकरांना पाहताच जेल अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटलं. तशात ते एका आरोपीचा दंड भरतायत, त्याला सोडवतायत ते बघून त्यांना आश्चर्य वाटलं. याने बाहेर काहीतरी केलंय वाटतं, जेल अधिकाऱ्यांनी जयकरांना विचारलं. हो, आमच्या एका केसमध्ये सस्पेक्ट आहे. जयकर साहेब, जेल अधिकारी हसून म्हणाले. सस्पेक्ट कसला? ज्या अर्थी तुम्ही त्याचा दंड भरलाय या अर्थी हा तुमचा सस्पेक्ट नाही, वॉन्टेड आरोपीच आहे. तसंही समजा हवं तर, जयकर हसून म्हणाले. काढा बघू जरा याला बाहेर. अवघ्या 10 मिनिटात जेलरक्षक आपल्या बराकीतून एका काळसर बरेच केस वाढलेला आणि अंगात निळ्या रंगाची हाफ पॅन्ट आणि हिरव्या रंगाचा बुशर्ट घातलेल्या तरुणाला जेल ऑफिसमध्ये घेऊन आले. यावेळी जयकरांनी एक नाटक केलं. आपण जेलमध्येच कामाला आहोत असं भासवून दुसऱ्या एका टेबलपाशी बसून काहीतरी कागदपत्र पाहू लागले. त्या तरुणाला ऑफिसात आणताच जयकर त्याच्याकडे काळजीपूर्वक बघत होते. काय रे, तुझं नाव काय? जेल अधिकाऱ्यांनी विचारलं. शिवप्पा नागण्णा. शिवाची पिशवी टेबलवर ठेवली होती. त्या पिशवीकडे बोट दाखवत जेल अधिकारी शिवाला म्हणाले. पिशवी उचल आणि बाहेर जा, तुझा दंड भरलाय. तो अगोदरच भांबावलेला शिवा जेल अधिकाऱ्यांकडे बघत राहिला. अरे बघतोस काय, जा. माझा दंड भरला? होय. कोणी? तुझ्या बापानं. शिवा दचकला. नाही नाही, शक्य नाही. माझा बाप मेलाय. कधी? मी लहान होतो तेव्हा. मग दंड तुझ्या काकाने मामाने भरला असेल. जा बाहेर, माझा वेळ खाऊ नको. वॉर्डर, याला बाहेर आकला बघू. शिवानं मुकाट्याने पिशवी उचलली आणि जेल अधिकाऱ्याला रामराम करून तो ऑफिसमधून बाहेर पडला. जेलच्या प्रचंड दरवाज्यातून खाली वाकून शिवानं बाहेर पाऊल ठेवलं. आता तो स्वतंत्र झाला होता. जेलच्या पटांगणातून चालत चालत बाहेरच्या रस्त्यावर तो येत होता. समोरच्या फुटपाथवर रॉजर सोडा फॅक्टरीच्या दारात कांबळे हवालदार उभे होते. निळी पॅन्ट आणि हिरवा बुशर्ट घातलेल्या शिवाला त्यांनी ताबडतोब ओळखलं. त्यांनी रस्ता पार करून लगेच एक टॅक्सी थांबवली. आपण कोणत्या जाळ्यात प्रवेश करतो याची शिवाला कल्पना नव्हती. तो जसा फुटपाथवर आला त्या क्षणी, काय शिवा, असं म्हणत कांबळेंनी त्याचा हात धरला आणि काय होतं हे समजण्याआधीच कांबळेंनी शिवाला टॅक्सीत बसवलं. जयकर पाठोपाठ होतेच. ते चटकन ड्रायव्हर शेजारी बसले. म्हणाले, क्रॉफर्ड मार्केट.